आएगा आने वाला आएगा ला 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 ला. हाय डॅड. हडहड काय? हाय डॅड. हडहड काय चाललंय? हाय डॅड. काय पिताश्री? काय कन्याश्री? आजकाल पाश्चात्य संगीताच्या तालावरील आपले अंगविक्षेप अंमळ जास्तीच चालले. त्यापेक्षा भरतनाट्यम का नाही करत? खरंच शिकू का? 500 रुपये महिना फक्त. वाह छान. आमचं कंबळ मोडून तुम्हाला नाच शिकायचे. मातोश्री कुठे गेल्या? हा गीत बघायला गेलीये. येईलच एवढं. मी संध्या करतोय. तोपर्यंत तुम्हा दोघा मायलेकींपैकी कुणीतरी आमच्या जेवणाची व्यवस्था करा जमल्यास. येस डॅड. हो पिताश्री. हा काय एमएलए एक एक म्हणजे गाणी दाखवतात हल्ली. अरे मग जाता कशाला? कोणी आमंत्रण दिलं होतं का? रोजची मिलेपी काही ना काहीतरी कटकट. ते जाऊ देऊ. अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काय? गेले कित्येक दिवस मी पाहतीये. वरची सुमी आणि खालची कमळी संध्याकाळ झाली की सारखी कुणाची तरी वाट पाहत असतात. अगं कुणाची म्हणजे काय तुला माहित नाही? आपली एक रिकामी खोली होती. तिथे अजयला दिली होती. बॅचलर अजय. त्याला पेइंग गेस्ट म्हणून दिली होती. त्याच्यावर चाळीतल्या सगळ्या उपवर मुलींचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा डोळा आहे. वरचे पेंचे आणि खालचे काळे यांच्यावर जणू कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन. कसली कॉम्पिटिशन? असं काय करताय? वरच्या मजल्यावरचे पेन्से आहेत ना त्यांचा अजयवर डोळा आहे. त्यांच्या सुबीसाठी. कशावरून? कशावरून काय? दोघे भेटले ना समोरासमोर असं करतात. हातानं प्रणाम कुणालाही करू दे ग. पण शेवटी माझ्याच पाया पडायला लागणार. म्हणजे असं काय करतेस? कमळी आपली एकुलती एक मुलगी आहे का नाही? मग तिच्याशी अजयचं लग्न झालं म्हणजे आपली खोली आणि त्याची खोली मिळून 2 रूम किचन फ्लॅट होणार. एवढं कळतंय त्याला. पण त्या सुमीच्या आईनं पेन्शनच्या मागे लकडा लावलाय. अजय साठी मोटरसायकल बुक करा. मोटरसायकल बुक करा. मोटरसायकल बुक करून काय फायदा? अगोदर तो अजयराव हुक नको का व्हायला? नाहीतर आपण मोटरसायकल बुक करायची आणि तो अजय 2 खोल्यांच्या आमिषाला भुलून शेजारच्या काळ्यांच्या कमळीशी लग्न करून मोकळा व्हायचा. आणि मग ती मोटरसायकल मी काय त्या सर्कशीतल्या अस्वलाला चालवायला देऊ? जरा खर्चाचा विषय काढला की तुमचा आपला तणतणाट सुरू. अगदी गजऱ्यापासून मोटरसायकल पर्यंत. म्हणून तर घरात आजपर्यंत साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुद्धा नाही. खर्च कशाला करायचा? खर्च कशाला करायचा? मी म्हणतो आपल्या गॅलरीत बसून समोरच्या देवधरांचा कलर टीव्ही जर स्वच्छ दिसत असेल आणि वरच्या मेहतांचा टीव्हीचा रेडिओ सारखा आवाज येत असेल तर खर्च कशाला करायचा? इथे बसून सगळं महाभारत बघितलंय मी. आता काय घोटाळा केलाय? तात्या प्लीज लवकर या. चला तात्या या ना लवकर. देवादी देवा, तुला माहिती म्हणून सांगतो. आमच्या पृथ्वी तलावर आधी लग्न आणि मग मूल अशी साधारण पद्धत आहे. मग माझ्याच बाबतीत अशी तू रिव्हर्स गाडी का घेतोयस? नाही, तू एक वेळ समजून घेशील, पण चाळीचं काय? तू द्वारकेत असताना कधी चाळीत राहायला नसशील, त्यामुळे तुला कल्पना नाहीये. आमच्या चाळीत जरा जरी खट्ट झालं की लगेच इन्क्वायरी कमिशन बसतं. अजयराव नक्की शामराव असणार. त्यांना पहिली बातमी लागते. आता बघत बसा मजा. या या शामराव या. आज वाट चुकलाच वाटतं. नाही, आपल्या चाळीला दरवाजे सगळे सारखे आहेत ना म्हणून म्हटलं. मी वाट चुकलो नाहीये हो. तुम्ही वाट चुकला नाहीत ना हे बघायला आलोय. गोड आहे हा पोरग. कोणाचं म्हणजे? गळ्यात पट्टा नाही म्हणजे कुत्र्याचं नाही, आणि पिंजऱ्यातून आणलं नाही म्हणजे पोपटाचं नाही, म्हणजे नक्कीच माणसाचं नाही का? वा, तो माणूस म्हणजे तुम्ही नव्हे ना? तो मी. वा, अगदी खुशाल निर्लज्जपणे सांगताय.
तुम्हीच या मुलाचे बाप काय म्हणून करणार? माझ्या माहितीप्रमाणे तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये. नाही ना मग करू की त्यात काय. करा करा हा. म्हणजे आमची सुमी तरी आणि सुटली. त्या पांडू तात्याला सांगा त्यांची कमळीही सुटली. हं? पाहिलं असे नमुने देख एक. निशा, विजय अजून मनातून गेलेला नाही तुझ्या? प्लीज प्लीज मम्मा. हे बघ, विजय अमेरिकेला गेलाय आणि तिथं गेलेली मुलं इथं परत येण्यासाठी गेलेली नसतात, समजलं? माझी खात्री आहे विजय विजय नक्की परत येईल. मला हे असंच वाटलं होतं तुझे डॅडी अमेरिकेला गेले तेव्हा. मम्मा पण निशा, माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत घडू देणार नाही मी. हे बघ मम्मा, मला डॅडी आठवत नाही, मी त्यांना पाहिलं सुद्धा नाही. मला लहानाची मोठी तू केलीस. म्हणूनच सांगते बेटा, ऐक माझं. अगं आधीच तुझ्या आणि विजयच्या प्रेम प्रकरणाचा एवढा बोभाटा झालाय आणि हे सगळं कळून सुद्धा दीपक तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हो, आपल्या इस्टेटीवर डोळा ठेवू. मम्मी, मी दीपकला चांगले ओळखू नये. अगं विजय सारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. खरं बोललीस ग पोरी. अगं विजय अमेरिकेला गेलाय, आता तो तुला शोधूनही सापडणार नाही. नाही, तो तसा नाहीये. निशा, ते कितीस? अगं तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले. अगदी विचार करून दीपकची निवड केली आहे मी. आपली एवढी इस्टेट बघायला दीपक अगदी योग्य मुलगा आहे. हे बघ, तुझा साखरपुडा लवकरात लवकर करायचं ठरव. अगं माझं काय, मी आज आहे तर उद्या नाही. मम्मी, असं बोलू नकोस. अंकल, तुम्हाला सायकल चालवता येते? हो मोटरसायकल, हो आगगाडी, हो विमान? हो, विमान सुद्धा चालवता येतं. सगळं काही चालवतो मी, अगदी फाटकी नोट सुद्धा. पण तुझ्या बापानं हे जे काही चालवलं ना ते मात्र थांबवता येत नाही. कधी येणार तुझा बाप, आपला डॅडी? काय माहित? काय माहित? इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष ठेव. तुझ्या बापाला शोधण्यात सकाळपासून 20 लिटर पेट्रोल गेले माझं. बाबा बाबा, लवकर या ना, अंकल ना माझा खूप त्रास होतोय. अरे आंटी, कुठे आहे? ती बघा चाललीये. तू इथंच थांब, मी तुझ्या आंटीला आता घेऊन येतो. अहो आंटी, माफ करा, मला वाटतं तुम्ही त्या मुलाची आंटी म्हणून. हो मिस्टर, हे बाळाने जुने झाले, मुलीची छेड करायला तुम्हाला लाज नाही वाटत? नाही नाही, खरंच मला वाटलं की तुम्ही बंटीची आंटी म्हणून. बंटीची बंटी. आंटी? वाजवायची बंटी. घंटी. थांबा थांबा, काय झालं काय झालं काय याने झालं? माझी छेड काढली. नाही नाही वाजवा. नाही मी बाळ, पोरींची अशी रस्त्यात छेड काढण्यापेक्षा सैन्यात भरती होऊन भारताच्या अस्मितेची छेड काढणाऱ्या शत्रूला पाणी पाजा. अरे तू केवढा, ही केवढी, हा बेवडा, हा थेरडा. हे, मी काय म्हणतो आजोबा, थोडेसे पैसे घ्या आणि मिटवून टाका ना. कशाला म्हटलं बरं पाहिजे मी? आई, हा, माझं पाकिट मारलं, पाकिट मारलं. चोर, 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 पकडा त्याला. चोर, पकडा, पकडा. अरे, काय करतो? अरे, बाई, स्कूटर घेऊन पळा. बंटी, हा, बंटी. अरे, चोर, पकडा. टॅक्सी, टॅक्सी, थांबा, टॅक्सी. थांबा, थांबा, थांबा. अच्छा, गाडीचा पाठला करा. बंटी वाचला. बाई, बाई, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काही माहिती नाही, पण तुम्ही या बंटीचे प्राण वाचवलेत आणि त्याबरोबर माझे सुद्धा. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही बाई. खरं म्हणजे हा बंटी माझा मुलगा नाहीये. माझ्या साईड कार मध्ये त्याला कोणीतरी ठेवून गेलं. या बंटीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याच्या आई वडिलांना तोंड दाखवायला मला जागा राहिली नसती.
म्हणजे बंटी ही तुझी आई? अहं. हा तुमचा मुलगा? हो माय गॉड, म्हणजे बाबांना शोधायला बाहेर निघालो आणि आई सापडली. तो माणूस कोण होता? तो चोर होता, त्यानं माझं पाकिट मारलं, पण बरं झालं, त्यामुळे तुला तुझी आई सापडली. पण काय हो, या बंटीचे बाबा कुठे? काय झालं, परवा त्यांनी या बंटीला माझ्या साईड कार मध्ये ठेवलं, आजपर्यंत तोंडच दाखवलं नाही. मगापासून मी एकटाच बोलतोय, आपण काही बोलतच नाहीये. बोला ना. अहो मगापासून मीच बोलतोय, तुम्ही काहीतरी बोला ना. माझ्या आईला बोलता येत नाही, ती मुकी आहे. ओ आय एम सॉरी, मला माहित नव्हतं, मला क्षमा करा. पण बरं झालं तुम्ही सापडलात. आता बंटीला तुम्हीच सांभाळा, मी येतो. अंकल आपण आपल्या घरी जाऊया ना. अरे हो, पण मला तुझं घर कुठं माहितीये? पण तुम्हाला तुमचं घर ठाऊक आहे ना, मग चला ना. अरे पण तुला तुझी आई सापडली ना, मग तिला घेऊन तुझ्या बाबांच्याकडे जा ना. पण तिला तरी बाबांचं घर कुठे माहित आहे? तोपर्यंत आपल्या घरी तिला नेऊया ना. चला ना अंकल, अरे चला पण- ना अंकल, चला ना. आई तुला माहित आहे हे अंकल किती चांगले आहेत. बाबा मला विसरल्यापासून मी अंकल कडेच राहतोय. तू पण चल ना. आई तू पण चल ना, मला किती दिवसात भरवलं नाहीस तू. बंटी म्हणत असेल तर चला ना माझ्या घरी, मलाही लढा लागलाय त्याचा. तिचे बाबा सापडले ना की तुम्ही दोघांनाही सोडीन त्यांच्याकडे. चल ना ग आई. चला. एक दोन तीन चार पाच सहा सात, हात नको मागू माग जन्माची साथ, जन्माची साथ. हा जाऊया, घरी जाऊया. हे ट्रॅफिक आहे ना, तिथं सिग्नल मिळालं की जाऊया. मुंबईचं ट्रॅफिक आहे, ते सिग्नल असलं की चालत नाही. असं आहे. हात नको मागू माग जन्माची साथ, जन्म